जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं मावळा ग्राफिकच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल आता ट्रेंडिंगला चालत असलेला हा व्हिडिओ आपण त्यावर एक ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे। तर लवकरात लवकर आपण हे ट्युटोरियल कसं बनवायचं त्यावर आपण पुढे बघणार आहोत। तर हा चॅनलवर कोण नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघूनच घेतला असेल। तर मित्रांनो, तुम्हाला यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये काही मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे। या मटेरियलला काही छोटासा पासवर्ड असेल तो व्हिडिओत एका स्टेपमध्ये दाखवलेला आहे। मित्रांनो, पासवर्ड हा बोलून सांगितलेला नाही, तो व्हिडिओत कुठेही दिसून जाईल। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, मटेरियल डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये एक व्हिडिओ आणि तुम्हाला 2 इमेज भेटून जातील। त्याआधी सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमधील मी तुम्हाला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे, तर तो प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे। मित्रांनो, प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तुम्हाला त्या इमेज मी दाखवतो। मित्रांनो, ह्या त्या 2 इमेज असणार आहे। त्यामधली ही पहिली इमेज आहे आणि ही मित्रांनो त्यातली दुसरी इमेज असणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या इमेज क्रिएट कराव्या लागणार आहेत पहिल्यांदा। त्यासाठी आपण तुम्हाला एक प्रॉम्प्ट पेस्ट केलेला आहे, तर तो डिस्क्रिप्शनमधील प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्ही तो प्रॉम्प्ट पेस्ट करून घ्या। मित्रांनो, तुम्ही प्रॉम्प्ट पेस्ट करून घेतल्यानंतर तर तुम्हाला कोणत्याही एका ChatGPT किंवा जेमिनी AI या वेबसाईटवर जायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला हा प्रॉम्प्ट दिलेला आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो प्रॉम्प्ट मी प्रोव्हाइड केला आहे। मित्रांनो, तुम्हाला आधी मी दिलेली एक इमेज तुम्हाला इथे प्रोव्हाइड करायची आहे। इमेज प्रोव्हाइड केल्यानंतर दुसरा तुमचा जी लग्नपत्रिका आहे ती तिथे प्रोव्हाइड करून तुम्हाला हा प्रॉम्प्ट टाकायचा आहे। मित्रांनो, ही प्रोसेस तुम्हाला 2 वेळेस करायची आहे। मित्रांनो, पहिल्या इमेजसाठी एकदा आणि नंतर दुसऱ्या इमेजसाठी दोन्ही इमेजमध्ये तुम्हाला तुमची लग्नपत्रिका ॲड करून हा प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे। त्यानंतर तुमची ही अशी 2 इमेज तयार करून घ्यायचे आहेत। मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी काही अवघड जाणार नाही। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघा। तर मित्रांनो, ही इमेज तुम्ही क्रिएट झालेली आहे, तर अजूनही काही तुम्हाला अशीच इमेज क्रिएट करायची आहे। इथपर्यंत मित्रांनो तुम्ही केल्यानंतर तुमच्या व्हिडिओचं अर्धं काम झालं आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे। व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला मित्रांनो 2 ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। त्यातले पहिले ॲप्लिकेशन आहे कॅपकट। तुम्ही दुसऱ्या पण ॲप्लिकेशनवर करू शकता, परंतु इफेक्टसाठी आपल्याला कॅपकट या ॲप्लिकेशनचा वापर करायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम कॅपकट यूजर असाल तर तुम्हाला माहीतच असेल आपल्याला सुपर VPN प्रो या ॲप्लिकेशनची गरज लागते। मित्रांनो, हे ॲप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोअरवर अगदी इझिली मिळून जाईल, तर तुम्ही ते कनेक्ट करून घ्या। मित्रांनो, सुपर VPN कनेक्ट करणं काही अवघड नाही, त्यामध्ये तुम्हाला सिंगापूर हे सर्व्हर निवडायचं आहे। तर मित्रांनो, त्यानंतर आपण ओपन करूया कॅपकट हे ॲप्लिकेशन। कॅपकट हे ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर मी व्हिडिओ तयार केलेला आहे। मित्रांनो, याला कुठलाही तुम्हाला रेडी प्रोजेक्ट भेटणार नाही, यासाठी तुम्हाला थोडंफार एडिटिंग येणे हे गरजेचं आहे। तर मित्रांनो, हे आहे आपला तो व्हिडिओ। मित्रांनो, यामध्ये फक्त तुम्हाला ह्या 2 इमेज तुम्हाला बसवायच्या आहेत, त्यानंतर काहीही अवघड मित्रांनो नाही। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला
तर मित्रांनो इथे आपला एक मी दिलेला तुम्हाला हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. मित्रांनो हा आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामध्ये 2 बीट पाडायचे आहेत. 26 सेकंदाच्या नॉर्मलचा पुढे आणि मित्रांनो दुसरा बीट आपल्याला 34 सेकंदाच्या नॉर्मलचा पुढे घ्यायचा आहे. मित्रांनो हे 2 बीट आपण पाडायचे आहेत. प्रॉपर तुम्ही अगदी साईजनुसार बीट ॲड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे या बीटवर क्लिक करून खाली रिप्लेस हा ऑप्शनवर दिसत आहे. रिप्लेस या ऑप्शनवर तुम्ही जनरेट केलेली इमेज तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करायची आहे. तिथे तुम्ही इमेज प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ॲनिमेशन एक लावायचं आहे. ते तुम्ही ॲनिमेशन आपल्याला एक तिथे लावायचं आहे. मित्रांनो ॲनिमेशन लावल्यानंतर 2 आपल्याला ॲनिमेशन लावायची गरज लागणार आहे. तर मित्रांनो या 2 बीटसाठी आपण मित्रांनो ॲनिमेशन जे वापरलं आहे ते तुम्हाला खाली दिसतच असेल. फ्लोटिंग हर्ट हे पहिलं आपण ॲनिमेशन वापरलेलं आहे. जेवढी मित्रांनो बीटची साईज आहे तेवढा टायमिंग आपण त्याला द्यायचा आहे. तर मित्रांनो हे आहे आपलं पहिल्या बीटचं पहिलं ॲनिमेशन. तर मित्रांनो आपल्या दुसऱ्या बीटला आपण दुसरं जे ॲनिमेशन प्रोव्हाइड केलं आहे हे आहे मित्रांनो आपलं दुसरं बीट. या बीटला आपण बघूया आपण मित्रांनो कॉम्बोमधला आपण एक त्याला कॉम्बोमधला नाही मित्रांनो दुसऱ्या बीटला पण मित्रांनो एक आपण ॲनिमेशन यूज केलेलं आहे. मित्रांनो तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही कोणतं पण ॲनिमेशन यूज करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटला आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण 2 ॲनिमेशन वापरलेले आहेत. ते फेड इन आणि फेड आऊट हे 2 ॲनिमेशन त्याची लेंथ आपण 0.5 सेकंद ही ठेवलेली आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला काहीच करणे अवघड नाही. मित्रांनो त्यानंतर आपण खाली आपला लोगो लावलेला आहे. तुम्ही लोगोसुद्धा लावा किंवा नाही तुमची चॉईस राहणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला परत वरी तुम्हाला एक्सपोर्ट हा ऑप्शन दिसत आहे. त्यावरून तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घेऊन यायचा ते देखील नक्की कळवा आणि पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर लवकरात लवकर आपण पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद.